तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला आहे। मात्र दरवर्षी जाणवणारा राजकीय उत्साह यंदा लक्षणीयरित्या कमी दिसून येत आहे। 7 दिवसांच्या या अल्पावधीच्या अधिवेशनात अनेक नेत्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावल्याचे चित्र दिसले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विरोधी पक्षाकडून सरकारला धारेवर धरत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली। त्यामुळे अधिवेशनाच्या उर्वरित 6 दिवसात निदर्शने, घोषणाबाजी व्यतिरिक्त सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक सकारात्मक होतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे। दरम्यान नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांतर्फे पहिल्याच दिवशी विधानसभेत करण्यात आली। काँग्रेसचे नाना पटोले यांनी ही मागणी लावून धरली। आठवडाभरात अधिवेशन का गुंडाळता, सरकारला घाई का, अशी विचारणाही त्यांनी केली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी कोरोना काळात 3 ते 5 दिवसाचेच अधिवेशन झाल्याची आठवण करून देत म्हणजे महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखविले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गरज पडल्यास कालावधी वाढवू अशी ग्वाही दिली। सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच अध्यादेश तसेच पुरवणी मागण्या सादर केल्यानंतर पटोले यांनी अधिवेशनात कालावधीकडे सभागृहाचे लक्ष वेधले। या अधिवेशनानिमित्ताने सकाळी विधान भवन परिसरात आमदार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। मात्र ही गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच कमी जाणवत होती। दरवर्षी पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी, निदर्शने आणि सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेतल्याचे बघावयास मिळाले। एरवी पहिल्या दिवशी अधिवेशनात मोठी गर्दी दिसत होते। सकाळी काही प्रमाणात पाहुण्यांची गर्दी दिसून आली, परंतु विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील कामकाज लवकरच तहकूब करण्यात आले। त्यामुळे दुपारनंतर परिसरात शांतता दिसून आली। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे, विधान भवन, नागपूर। याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते। एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट, अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्ष पदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची असं नाही। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हैदराबाद गॅझेटरचा, जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दामून OBC आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट, बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं टाकलेली ठिणगी, हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी एक कमी वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं, त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा, हा प्रयत्न याच्यामध्ये एकमेकाचा काटा काढणारं, एकमेकाचे आधार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे। हे काही लपलेलं नाही। ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये, जमीन घोटाळ्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं, तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे मुख्यमंत्री करतात असं आपसामध्ये बोलताना, त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे। मुंबईमध्ये मध्ये सुद्धा 500 एकर जमीन अशाच पद्धतीनं नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळतात। आता एक शॅम्पल आपल्याला पुढं आलेला आहे पुण्याच्या घटनेमुळे, पवाराच्या हत्या। पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, सरकारच्या आहेत, पण त्या लपलेल्या आहेत। आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेतली, त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू, म्हणजे पद्धतीचा दबाव तंत्र चालू आहे। जसं PMOमधून पूर्ण मंत्रालय चालतं, तसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी असून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं, मंत्र्यांना काही अधिकार नाही, तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या CMOमधून सगळं सरकार चालते आहे। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे।